अरे तलवार काढ ठेव अशी वरी बाण काढून कर बाण ठेव हा दादा सगळ्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय। हॅलो अब छोड़ने के आप अकेले छोड़ने के केदार मिट्टी का मतलब मैं आ जाता हूँ 7 दिवस आम्ही मंदिरात झोपलो होतो घरी कोणीच केलं नाही बोला रात में तो अपन आने नवी नगर चौक पे बोलेगा मुझे आने या ना काका समोर या समोर संदीप सरका उचलून या ठिकाणी शिवसेना उपनेते नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या ठिकाणी आपण झालेले आहे। प्रभाग क्रमांक 15 सर्व शिवसेनेच्या 4 उमेदवारांच्या प्रचारार्थ सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दीपक बोलले साहेब यांच्या या ठिकाणी आपण झालेले आहे। आपले निशाणे शहरामध्ये कुठेही फिरत असताना आपण सलग 500 फूट चालून बघा, एकही रस्ता बिना खड्ड्याचा नाही, एकही फुटपाथ अस्तित्वात नाही, सगळीकडे पेवर ब्लॉक उखडलेले, खालीवरती ड्रेनेजचे झाकणं तुटलेले, सर्वत्र अस्वच्छता, त्याचबरोबर ड्रेनेज लाईन सगळीकडे फुटलेल्या आहेत, पिण्याचं शुद्ध नांदेडकरांना पाणी मिळत नाही, हे सगळे विषय घेऊन लोकांमध्ये जात आहोत। गेल्या 75 वर्षापासून अशोक चव्हाण साहेबांची सत्ता, कैलासवासी शंकरराव साहेब पहिले नगरपालिकेचे अध्यक्ष होते, त्याच्यानंतर महानगरपालिकेची सूत्र सगळे अशोक चव्हाणांच्या हातात आहेत आणि नांदेडचं रूपांतर एका मोठ्या खेड्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळं नांदेडकरांना चांगले रस्ते, गावामध्ये चांगली स्वच्छता, गोदावरी नदीच्या माध्यमातून पिण्याचं शुद्ध पाणी हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे आणि आता बदल घडला पाहिजे हा विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे। चौफळा आणि सराफा हे शिवसेनेचा बालेकिल्ला बोलला जातो, यावेळेस देखील गड राखाल का? निश्चित मागच्या वेळेस काही चुका इथल्या झाल्या होत्या, मतांचं विभाजन झालं आणि एकही उमेदवार इथं निवडून आला नाही। यावेळेस मतदारांनी ठरवलं की हक्काचे आपले उमेदवार यावेळेस आले पाहिजे, पण मतदारांमध्ये मोठी जागरूक मला या भागात दिसते। शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे, यात काय फरक आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि आम्ही तसे प्रभाग वाटून घेतलेले आहेत। काही प्रभागामध्ये ते लढवत आहेत, काही प्रभागामध्ये आम्ही लढवत आहोत आणि एकत्र आम्ही प्रचार करत आहोत। निश्चित त्यामुळे एकमेकांना मदत होते।